नागपुरातील वसंतनगर परिसरात स्थित असलेल्या श्री संकटमोचन हनुमान मंदिरात प्रभू श्रीराम नवरात्र उत्सव अत्यंत भक्तिभावाने आणि उत्साहात साजरा केला जात आहे. गुढीपाडव्यापासून सुरू होणारा हा उत्सव हनुमान जन्मोत्सवापर्यंत अखंडपणे चालतो. या काळात मंदिर परिसरात धार्मिक आणि आध्यात्मिक वातावरण निर्माण झाले असून भाविकांची मोठी उपस्थिती पाहायला मिळत आहे. उत्सवाच्या पहिल्या दिवशी पारंपरिक पद्धतीने ध्वजारोहण करून आणि प्रभू श्रीरामांचा अभिषेक करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या मंगलमय विधीनंतर मंदिरात विविध धार्मिक उपक्रमांना प्रारंभ झाला. दुसऱ्या दिवसापासून दररोज भजन, कीर्तन आणि प्रवचन यांसारखे विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत. स्थानिक भाविकांसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होत असून संपूर्ण वातावरण राममय झाले आहे. या संपूर्ण उत्सवाचे आयोजन श्री संकटमोचन हनुमान मंदिर विश्वस्थ मंडळाच्या वतीने दरवर्षी करण्यात येते. भक्तांच्या सहकार्याने आणि सहभागाने हा उत्सव अधिकाधिक भव्य स्वरूप धारण करत असून सामाजिक आणि धार्मिक एकतेचे दर्शन घडवत आहे. मी राजीव पाठक, मंदिराचा सचिव, आणि हे श्रीकांत पिंचुर्णे कोषाध्यक्ष आहेत मंदिराचे. आम्ही आणि आमची टीम पूर्ण या कार्यक्रमाला वाहून घेते आणि वसंताचे लोकसुद्धा सोबत वाहून घेतात स्वतःला. आणि सगळ्यांचा आनंदी आनंद सगळीकडे असतो. 10 दिवस नुसता आनंदाचा उत्सव असतो. आज जे राम जन्माचं कीर्तन झालं वसंतनगर येथे, ते सौभाग्यवती स्वाती जोशी यांनी केलं. अतिशय उत्कृष्ट कीर्तनकार आहेत आणि त्यांनी सगळ्या भाविकांना अगदी छान रामजन्माची कथा सांगून रामजन्म केला. वसंतनगरच्या या संकटमोचन हनुमान मंदिराला जवळजवळ 50 वर्ष झालेली आहेत आणि आम्ही हा दरवर्षी राम जन्मोत्सव साजरा करतो. या निमित्ताने गुढीपाडव्यापासून रामनवमीपर्यंत सतत कार्यक्रम होत राहतात आणि कीर्तन, प्रवचन, व्याख्यान असे वेगवेगळ्या यांचे व्याख्यानं होतात. रामनवमीच्या दिवशी आम्ही राम जन्मोत्सव करतो. सकाळी राम जन्माचं कीर्तन होतं आणि संध्याकाळी पूर्ण वसंतनगरभर पालखी निघते आणि वसंतनगरच्या पूर्ण रहिवासी घरोघरी सड्या रांगोळ्या काढून पालखीचं आक्षण करतात, स्वागत करतात. असा हा रामजन्माचा आणि राम जन्मोत्सवाचा आम्ही कार्यक्रम साजरा करतो आणि तो सगळेजण खूप खूप आनंदाने हे करतात, त्याचा सहभाग होतात. असाच रामनवमीच्या सगळ्यांना शुभेच्छा. माझं नाव मालती रायपूरकर. हे आमचं आता 50 ते 55 वर्ष झालेली या उत्सवाला. आणि आधी ग्राउंडमध्ये सगळं व्हायचं जेवणाचं. दुसऱ्या दिवशी महाप्रसाद असायचा. ग्राउंडमध्ये पूर्ण एरियातले लोक म्हणजे यायचे. वसंतनगरच्या बाहेरचे सुद्धा लोक भरपूर यायचे आणि आम्ही सगळे वसंतनगरचे लोक मिळून ते ग्राउंडमध्ये स्वयंपाक, पंक्ती वाढायचो. सगळं इतकं मोठ्या प्रमाणात असायचं. आता त्यामानाने तरी बऱ्यापैकी म्हणजे थोडंसं हे झालेलं आहे. आता आम्ही सगळं उत्सव मंदिरात करतो. जेवणं पण आमची मंदिरात असतात आणि ह्या सगळ्या गोष्टी आम्ही 2 दिवस इतक्या आनंदाने करतो आणि अख्ख्या वसंतनगरमधले लोक याच्यात सहभागी असतात. चलिए चलिए चलिए, फैशन की अनोखी दुनिया में चलिए. जी हाँ, वीर एसोसिएशन द्वारा संचालित नागपुर फैशन हब, जहां आप पा सकेंगे लेडीज वेयर, मेंस वेयर, किड्स वेयर, फुटवेयर, इमिटेशन ज्वेलरी, इंडो वेस्टर्न गारमेंट और फैशन की ढेर सारी एसेसरीज, और वो भी बिल्कुल किफायती दामों में. तो फिर तैयार हो जाइए शॉपिंग के नए अनुभव के लिए. नागपुर फैशन हब शुरू हो रहा है 30 मार्च 2026 से. हमारा पता बैद्यनाथ चौक, गणेशपेट बस स्टैंड के सामने, नागपुर. संपर्क करें 9511815554, 9028827464, 7821962966.